नमस्कार. हॉटेलला जेवण करायला आलेल्या इंजिनियरला गुंड समजून टोळक्याने अक्षरशः भोसकून मारले. शरीराने धिप्पाड असणारा अभियंता रक्ताच्या थारोळ्यात पहाटेच पडला. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RZ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. छत्रपती संभाजीनगरमधील संतोष राजू पेड्डी वय 28 राहणार राजज्योतिनगर उस्मानपुरा. संतोष याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं होतं. तो एका सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरी करत होता. कंपनीत तो वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे तो छत्रपती संभाजीनगर येथील घरातूनच काम करत होता. दरम्यान संतोष याच्या नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य हे हैदराबाद या ठिकाणी गेले होते. यामुळे संतोष हा घरी एकटाच होता. रात्री उशिरापर्यंत त्यानं वर्क फ्रॉम होम केल्यानंतर संतोष हा जेवण करण्यासाठी जालना रोडवरील झालटा फाटा येथील हॉटेल यशवंत या ठिकाणी आला. दरम्यान हॉटेलमध्ये एका 4-5 जणांच्या टोळक्याने त्याला जबरदस्तीने जेवण मागितले. त्यानंतर त्या टोळक्याने स्वतःच फ्रीजमधून एक स्प्राईटची बॉटल घेतली. त्यानंतर हॉटेल मालकाने त्या बॉटलचे पैसे त्या टोळक्याला मागितले. तेव्हा हॉटेल मालकाशी त्या टोळक्याचा वाद झाला होता आणि त्याचवेळी संतोष पेड्डी हा फॉर्च्युनर कारमधून उतरला असता त्या टोळक्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं. संतोष याची शरीरयष्टी धिप्पाड बघून त्या टोळक्याचा गैरसमज झाला की हॉटेल मालकाने आपल्याला मारायला गुंड बोलावली आहेत. यावेळी क्षणाचाही विचार न करता त्या टोळक्याने संतोष याच्यावर हल्ला केला. संतोष याच्या छातीत टोळक्याने चाकूने भोसकले. त्यामुळे संतोष हा पूर्ण रक्तबंबाळ झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यानच संतोषचा मृत्यू झाला. घटनेची माहिती चिकलठाणा MIDC पोलीस ठाण्यात दिली असून त्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.